नमस्कार, डी.एस. चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बँकेत गर्दीचा फायदा घेऊन सर्वसामान्यांचे पैसे लंपास करणाऱ्या टोळीला येवला शहर पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. डोंगरगाव येथील एका शेतकऱ्याचे चोरीला गेलेले 5,10,000 रुपये पोलिसांनी शोधून काढले असून या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी येवला येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शनी पटांगण शाखेत ही घटना घडली होती. डोंगरगाव येथील शेतकरी अशोक तुकाराम पगारे यांनी आपल्या शेती कामासाठी बँकेतून 5,10,000 रुपये काढले होते. हे पैसे एका पिशवीत भरून त्यांनी बँकेच्या काउंटर क्रमांक 3 वर ठेवले असताना नजर चुकून अज्ञात चोरट्याने ती पिशवी लंपास केली होती. या खळबळजनक चोरीचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली येवला शहर पोलिसांनी तातडीने चक्र फिरवले. येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खोते, सतीश मोरे, जनार्दन दळवी आणि शैलेश शेलार यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे तपास केला. तपासाअंती एका अल्पवयीन मुलाने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. चोरीला गेलेली रक्कम 5,10,000 रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. डी.एस. मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे, येवला शहर पोलीस ठाणे. येवला शहर पोलीस स्टेशन येथे नोंद असलेला CR नंबर 40/26 ह्या गुन्ह्यामध्ये तक्रारदार अशोक तुकाराम पगारे, वय 65 वर्ष, हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत आणि हे सध्या धान्याची खरेदी विक्री आणि थोडक्यात मार्केटमध्ये व्यापारी म्हणून हे काम करत आहेत. तर त्यांनी दिनांक 18/2/2026 रोजी ते स्टेट बँक ऑफ इंडिया शनी पटांगण येथील जी ब्रँच आहे या ब्रँचमध्ये ते पैसे काढण्यासाठी आले होते. त्यांनी 5,10,000 रुपये बँकेतून काढले 1400 ते 14:30 वाजण्याच्या दरम्यान. आणि ते काही ऑनलाईन संदर्भातलं काही कामकाज करत असताना त्यांची बॅग, म्हणजे ती रक्कम असलेली बॅग आणि इतर क्रेडिट कार्ड, आधार कार्ड आणि इतर डॉक्युमेंट्स असलेली बॅग त्यांची काउंटरवर ठेवण्यात आली आणि एका मुलानं ती त्यांची नजर चुकून चोरी केली. तर सदर गुन्ह्यामध्ये तपासादरम्यान आम्ही बँकेचा एक CCTV कॅमेरा अवेलेबल होता, तो तपासला. इतर कॅमेरे त्यांचे काही तांत्रिक कारणानं बंद होते. त्यानंतर बाहेर जो ATMचा कॅमेरा आहे तो आम्हाला फुटेज त्याचं विलंबानं मिळालं. ते फुटेज इतर आम्ही गावातले फुटेज मिळवण्याचा प्रयत्न केला. काही अतिक्रमणामुळे आम्हाला ते फुटेज मिळाले नव्हते. परंतु मग पळसे गावात जे चोर होते बाहेरचे ATMच्या याच्यामध्ये त्या मुलासोबत 2 इतर आरोपी निष्पन्न झाले आणि तेच आरोपी पळसे या गावामध्ये युनियन बँक ऑफ इंडिया आहे त्या बँकेच्या ATMमध्ये ते कार्ड वापरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तिथून त्यांची चेहरेपट्टी आम्हाला क्लिअर झाली आणि त्यातून तांत्रिक पद्धतीने थोडा तपास केला, बातमीदारांची मदत घेतली. माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री तेजबीर सिंह संधू सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड श्री बाजीराव महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य प्रदेश येथे जाण्याची परवानगी प्राप्त केली आणि ते आरोपी जे ट्रेस झाले होते कडिया सांची, तालुका पतसोर, जिल्हा राजगड, मध्य प्रदेश या ठिकाणी आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक सतीश मोरे आणि पोलीस कॉन्स्टेबल जनार्दन दळवी यांची टीम त्या ठिकाणी गेली आणि जे लोक आम्ही बातमीदारांच्या मदतीने आयडेंटिफाय केले होते ते आमचा जो हे होता ॲक्युरेट, म्हणजे जो आम्ही अंदाज केला होता आणि काही बातमीदारांची मदत केली होती, ते परफेक्ट त्याचं तो व्यक्ती मिळून आला. म्हणजे त्या व्यक्तीचं घर मिळून आलं. हिमांशू कुमेर सिंग छायल, वय 24 वर्ष, राहणार कडिया सांची, तालुका पतसोर, जिल्हा राजगड, मध्य प्रदेश. स्थानिक पोलिसांच्या मदतीनं ह्या पथकानं तिथं कोम्बिंग ऑपरेशन राबवलं आणि त्याच्या जो भगवान सिंग म्हणून जो नातेवाईक होता त्यानं हे कबूल केलं की 2 दिवसापूर्वी तो तिथं आला होता आरोपी आणि त्याच्या घरात एक बॅग ठेवून गेला होता. ती बॅग त्यांनी पोलीस स्टेशनला हजर केली. तर आम्हाला ती रक्कम 5,10,000 ही 100% या गुन्ह्याची रिकव्हरी आम्ही मिळवली आहे आणि आरोपींचा पुढील शोध घेण्याचा कार्यक्रम चालू आहे. तांत्रिक पद्धतीनं आम्ही शोध घेत आहोत. धन्यवाद.